ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु महिमा भाग 10. ओवी 15. सद्गुरु अविद्या परतवून लावतात असं ज्ञानदेवांनी सांगितलं. शिष्याची अविद्या नष्ट झाल्यावर काय होते ते सांगताना ज्ञानदेव म्हणतात की वेद्या देता मिठी वेदकू सुये पोटी तरी नव्हेची उसिती दिठी जयाची. वेद्य म्हणजे जाणून घेण्याजोगी गोष्ट, वेदक म्हणजे जाणून घेणारा, ज्ञान करून घेणारा, आणि सुये म्हणजे होतो. वेद्याला मिठी मारताना हे सद्गुरू वेदकत्वही पोटात घालतात, पण तरीही त्यांची दृष्टी कधीच उष्टी होत नाही. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, जयाची या कृपा कटाक्षे करून ज्ञेयाचे दर्शन घेऊ जाता तया ज्ञात्यासीही घाली ते पोटात तरी अनुच्छिष्ट दृष्टी ज्याची. सद्गुरू आपल्या कृपा कटाक्षाने शिष्याकडची अविद्या परतवून लावतात असे ज्ञानदेवाने मागच्या ओवीत सांगितलं होतं. या ओवीत सांगतात की वेद्याला जाणून घ्यायला गेलेल्या वेदकालाच ते आपल्या पोटात घालतात, तरी त्यांची दृष्टी उष्टी होत नाही. वेद्य म्हणजे परमात्मा श्री गुरु व वेदक म्हणजे शिष्य. शिष्य सद्गुरू परमात्म्याचे स्वरूप जाणून घ्यायला जातो तेव्हा सद्गुरू शिष्यालाच पोटात घालतात, म्हणजे आपल्याशी एकरूप करून टाकतात. गुरु शिष्य असा भेद उरू देत नाहीत. अशा प्रकारे ज्ञेयाचे दर्शन घ्यायला जाणाऱ्या शिष्याला सद्गुरूंची कृपादृष्टी ज्ञात्यालाही आपल्या पोटात घालते. सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे शिष्य स्वस्वरूप जाणून घ्यायला प्रवृत्त होतं. त्यावेळी वेद्य व वेदक किंवा ज्ञेय आणि ज्ञाता एकरूप होतात. सर्व विश्व हा एक भ्रम असून परमात्मा स्वरूपच आपले खरे स्वरूप आहे याचे शिष्याला भान येते व पूर्वीच्या अज्ञानाचा लोप होतो. गुरु शिष्यांचे एकरूपत्व वर्णन करताना ज्ञानदेव सांगतात की वेद्याला मिठी मारताना सद्गुरू वेदकत्वही पोटात घालतो. अन्न पदार्थ तोंडात घातला की तो उष्ट होतो, मग अन्नाचे शुद्ध स्वरूप नाहीसे होते व तो पदार्थ अशुद्ध होतो. त्यामुळे एखाद्याचा उष्टा पदार्थ दुसरा खात नाही. पण आता शिष्याला पोटात घातल्यावर त्याला झालेले हे ज्ञान अशुद्ध झाले का अशी शंका उद्भवेल. परंतु अन्न पदार्थ मुखात जाईपर्यंत शुद्ध असला तरी तो मर्यादित स्वरूपात शुद्ध असतो. तसे शिष्याचे आधीचे ज्ञान जरी शुद्ध मानले तरी ते मर्यादित स्वरूपात शुद्ध होते. ज्ञेयाशी एकरूप झाल्यावर आता त्या ज्ञानाची मर्यादितता संपली. आता ते ज्ञान अमर्याद झाले. देहाला मी समजणारा शिष्य आता हे विश्वाचे माझे घर, मीच विश्वरूप आहे हे समजू लागला. मी देह आहे असे असणारे पूर्वीचे ज्ञान मिथ्या झाले. तेव्हा जे ज्ञान मिथ्याच होते ते शुद्ध कसे काय म्हणता येणार, आणि मिथ्या पदार्थ खाऊन तो उष्टा तरी कसा होणार. सद्गुरू आपल्या कृपादृष्टीने शिष्याला आपल्या पोटात सामावून घेऊन सुद्धा त्यांची दृष्टी मात्र उष्टी होत नाही. या ओवीत सद्गुरूंची दिठी वेद्याला मिठी मारते, वेदकत्वालाच पोटात घालते असं ज्ञानदेव सांगतात. दिठी म्हणजे दृष्टी. दृष्टीचे कार्य आहे पाहणे, पण येथे ज्ञानदेवांनी दिठीच्या मिठी मारण्यातून स्पर्श संवेदना व वेदकत्व पोटात घालण्याच्या क्रियेतून स्वाद संवेदना चित्रित केलेली आहे. परमात्म्याला स्वतःचे स्वरूप पाहण्याची इच्छा होते, त्यामुळे तेथे विषयी भाव निर्माण होतो. गुरूंनीच स्वस्वरूपानंदाचा आनंद उपभोगण्यासाठी शिष्याचे रूप धारण केलेले असते. असं असलं तरी परमात्माच गुरुही असतो व शिष्यही असतो. त्यामुळे गुरूंनी जरी वेद्याला मिठी मारली, तेथे द्वैतपणाचा व्यवहार घडत असलेला दिसला तरी त्या व्यवहाराचा स्पर्श परमात्मा सद्गुरूंना होत नाही. त्यामुळे सद्गुरूंची दृष्टी द्वैत बुद्धीने कलुषित होत नाही. हा गुरुशिष्य संबंध अशा प्रकारचा आहे. दिसायला जरी दोन व्यक्ती असल्या तरी असतात एकरूप. त्यामुळे गुरु व शिष्य यांच्या ज्ञानोपदेश देण्या घेण्यासारखा द्वैत व्यवहार जरी घडत असला तरी त्यांच्या ऐक्याला बाधा येत नाही. गुरुकृपा दृष्टीचे आणखीही कार्य पुढे ज्ञानदेव वर्णन करणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.